राष्ट्रवादीच्या नेत्या आमदार सनाताई मलिक आपल्यासोबत आपण नजी बातचीत करणार आहोत। ताई, आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात तुम्ही सुद्धा दाखल झालाय, कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह आहे आणि किती जागा आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून मुंबईमध्ये लढवताय, युतीमध्ये लढवणार, स्वतंत्र लढवणार, आज एबी फॉर्मचं वाटप होत आहे, कशा पद्धतीचं वातावरण आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतंत्र BMCचा चुनाव लढणार आणि काल जे आम्ही फर्स्ट यादी रिलीज केली होती त्यांच्या AB फॉर्मचं वाटप कालच आम्ही करून दिलं आहे आणि आमची दुसरी आणि तिसरी लिस्ट पण रेडी आहे आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब ते काहीच वेळा तिथे येणार आणि ते फायनल झालं की ते पण आपण प्रसिद्धीसाठी टाकू। शरदचंद्र पवार पक्षातले पण कार्यकर्ते तुमच्या संपर्कामध्ये आहेत, ते सुद्धा आता राष्ट्रवादीमध्ये अधिकृत प्रवेश करतात, त्यांना देखील तिकीटचं वाटप केलं जाणार अशी माहिती मिळते। नितीन देशमुख पण येणार असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे त्या पक्षामध्ये न्याय मिळाला नाही म्हणून आपल्या पक्षाकडे कुठेतरी कल वाढला असं म्हणावं कार्यकर्त्यांचं। दोघेच राष्ट्रवादीची जी विचारधारा एकच आहे आणि तुम्हाला पण माहीतच आहे की बाबा आम्ही पॉलिटिकल ॲडजस्टमेंट म्हणून आणि डेव्हलपमेंटचा विषय घेऊन आम्ही पुढे गेलो होतं आणि राष्ट्रवादीमध्ये 2 भाग झाला होता आणि शेवट ते दोघंच एकच लोकल बॉडीसाठी येत आहे, तर लोकांसाठी एक चांगली गोष्ट आहे। नक्कीच कुर्ल्यामध्ये आपण पाहतोय की आता मलिकांची जी लिगसी आहे ती पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही आमदार आहात, एकाच कुटुंबातील 3 नगरसेवक, आधीच 2 नगरसेवक होते, त्यामध्ये आणखी एक भर पडेल आणि एक मोठा विजय होईल असं म्हणावं। नक्कीच होणारच आणि तुमच्या माध्यमातून मी लोकांना सांगणार 165 जे वॉर्ड होते ते 2017मध्ये मी तिकडे ॲज अ NCP कॅन्डिडेट उभे होते, पण माझ्याकडे जास्त वेळ नव्हतं, तरीही ते मी निवडून नाही आलं। 3,000 कमीत कमी 3,000 वोट मला भेटलं आणि आता माझ्या काकाची जी सीट आहे ते रिझर्व्ह झाले, त्या सीटला माझे जे काकाची सून आहे बुशरा मलिक ते निवडणूक लढणार आणि जो सीटवर मी उभे होते तिकडे माझे काका उभे असणार। राष्ट्रवादीची मुंबईमध्ये ताकद वाढते असं चित्र दिसतंय। नक्कीच ते आपल्याला दिसत आहे, तुम्ही पण बघा कसं आहे। आमचे जे कार्यकर्ते आहे, आमचे जे पदाधिकारी गेल्या 8 वर्ष 9 वर्षापासून ते लगातार लोकांच्या समोर आणि लोकांच्या सोबत फील्डवर आहे, ग्राउंड लेवलवर कनेक्टेड आहे आणि दादांनी त्यांना पण कुठे कशी गरज होती, कुठे काय काम पेंडिंग होतं, त्यांना दादांच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून करून घेतलं आहे। तर राष्ट्रवादीची संख्या वाढणार आणि राष्ट्रवादीशिवाय महापौर बसणार नाही। नक्कीच काँग्रेस आणि आपण पाहतो वंचितची पण युती झाली, त्यामुळे तुमच्या पुढे ते आव्हान आहे का? नाही, आम्ही आमचे जे सेक्युलर विचारधारा आहे आणि आम्ही जे लोकांसाठी डेव्हलपमेंटचं आणि त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं वाढणार तसं जे काम केलं आहे मी आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे काम केलं आहे त्या माध्यमातून आम्ही पुढे जाणार आणि नक्कीच आम्ही जास्तीत जास्त कॅन्डिडेट्सना निवडून येणार। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।